पोचला विचारा ना त्याला, पोचला की नाही, टाइम झाला त्याच्या गाडीचा. हा टाइम झाला लेख. यायला पाहिजे होता आदलो. काही होते त्या गाडीला उशीर होते मधामधात, कधी थांबतात त्या, काही गाडीचं निघते. पोचीन ना पोचीन. किती दिवस झाले माय ते मुंबईतच आहे. किती दिवसांनी येऊ राहिला, लय दिवस झाले का. आता मदत आला नाही, दिवाळीला आला नाही, 1-1.5 वर्ष होऊ राहिला असेल कधी नाही आला. आता सुट्ट्या भेटत नाही म्हणते तर मग आता आपणच काय म्हणता समजा. आता त्यानं कारण चांगलं सुट्टी नाही भेटत, आपण काय म्हणू शकतो त्याच्यावर. ये बापा, त्याला काही इकडे गमत नाही एवढं. मॉम डॅड मी आलो. आला हो मी सोन्या, आला आला आला. पाहा मागित लोड झाला का बाबू, काही खात नाहीस कर तू तिकडे. ताजा जीवनी लागली हो माय, कधी येते आला बाई माझ सोनं. आता लोड व्हायचं कारण समजेनच तुले लवकरच. अरे गाडी उशिरा आली आज नाही. हा ते म्हणतातच गाडी थांबली होती, ते पंक्चर झाली म्हणून लेट झालं ते गाडीला. गाडी जवळपास आल्यावर झाली ते पंक्चर, सकवून. हा तेच तर म्हटलं एवढं, कारण टाइम 7चा आहे इकडे याचा. हो तेच उशीर झाला जरासा. चाल ना मग, हातपाय तोंड धुई मस्त. आणि लागे मी ना त्या मावळीची भाजी करायला मस्त. चाल जेवण करून घे तू मग आता डायरेक्ट, कारण की आता उशीर झाला म्हणतोस की नाही. आता चहा पाणी केल्यापेक्षा जेवणच घे करून. हो करू. हा आज त्यासाठी काय म्हणतात त्याला, ते काय सरप्राईज म्हणतात की काय, सरप्राईज करायला म्हटलं मी ना, काही करून ठेवला. तुला आवडते ते सरप्राईज. सरप्राईज तर तुमच्यासाठी आहे आई बाबा. सरप्राईज आहे म्हटलं तुमच्यासाठी एक. म्हणजे काय साडी गिडी आणली काय बाबाला, कपडे नाही काय बाबा सांगलं ना नको म्हणून, काही आम्हाला काही पाहिजे नाही. काय रे भाऊ, काय सरप्राईज. नाही साड्या गिड्या नाही, कपडे नाही आणले मी ना. थांबा बोलाव तुम्ही सरप्राईजलेस. ओ मेरी खाबो की रानी आ जाओ. कोण आहे हिरोईन? का बाई, कुठून आली हो बाई तू. हेच तर मग तुमच्यासाठी सरप्राईज, माई बायको. बायको? अरे लाज वाटते तुला, काही लाज वाटते? बायको कुठून, लग्न कधी झालं? अहो मॉम डॅड, हे माझी बायको आहे ना. आम्ही लग्न केलं ना. कधी केलं लग्न? बस आताच तर केलं हे, एखादं वर्ष झालं असेल. 1 वर्ष झाले लग्न करून बसलास तू, आणि आम्हाला बोलावली नाही लग्न. मायबाप काही आहे की नाही, आमचा काही अधिकार आहे की नाही त्यावर? तरी म्हणू तुम्हाला बरं मी आठवा मी म्हटलं होतं मी तुम्हाला की बंबईला पाठवू नका. पण नाही, तुम्हाला त्याला बंबईला पाठवायची लयच हे झाली काय. तर आता काय करता सांगा, आता काय करता या भवानीचं. हो ना लेक, चुकलंच ते माया. याला काले पाठवलं लग्न करून आला इकडे. का पोरी नव्हते का हे, कोणती आणली तर पिवळ्या केसायची. हो मॉम डॅड राग नका भरू. हे बी कंपनी जॉब करते ना माझ्यासोबत. मी करतो की तशीच. हिला जास्त पगार आहे. आणि हिच्या घरी ही एकटीच आहे. हिच्या घरी शेती बी लय मोठी आहे. 50 एकराची मालकी नाही रे, एकटी एकुलती एक. ठीक आहे जाऊ द्या. आता केलंच ना लग्न, जाऊ दे केलंच ना त्यानं लग्न. आता काय मग, काय आता का म्हणून फायदा. आता गोडी गुलाबीनं राहा फक्त चांगले. बाई तुला याच्यात काय दिसलं हो माये, काय दिसलं काय म्हटलं, तुम्ही काऊन केलं याच्यासोबत लग्न? अरे सासू मॉम, तो खूप चांगला आहे, मला माहीत आहे. तो भांडे घासतो, कपडे धुतो, हे सगळे कामं त्याला जमतात. म्हणून मी त्याच्यासोबत लग्न केलं. कपडे भांडे हा ना. बस तुला कपडे धुणार, भांडे घासणार, स्वयंपाक करणार बाबू. लाग मग कामाले. मला कधी थोडी काळी नाही उचलली म्हटलं यानं घरात. पण आता बाई एवढे कामं करते ना घ्यायच्या हाताखाली. सांग आता बायकोचा बैल. आई असं काही नसते. असं याच्यात भेद नसते, कामात काही भेद नसते करू. हे काम माणसाचं की बाईचं असं काही नाही. आपण कोणतंही काम करू शकतो. हे पाय ते शिल्लक पण मला शिकू नको. त्या बंबईला हुशार झाला असं काही सांगू नको आम्हाला. तू तू जा होय, तू कर तू काम, काय करणं आहे तो. पण का ओ माय, तुला येते का काही चहा पाणी करता येते की तुला म्हटलं, काही स्वयंपाक पाणी जमते की नाही म्हटलं? ओ सॉफी मॉम, मी फक्त सँडविच, अजून आपलं बर्गर, पिझ्झा हे अशा टाईपचे बनवू शकते. पण मी ते बनवत नाही, मला टाईम नसते. मी काम करत असते लॅपटॉपवर, मला काम असते दिवसभर. मी ते बाहेरून मागवत असते. आणि ते आमच्या घरी नोकर आहे हे बनवायसाठी, पोळ्या वगैरे भाजी बनवायसाठी. असं मग कोण बनवीन आता? तुमचा मुलगा आहे ना, तो बनवीन. ठीक आहे ना, येते मी, मला फ्रेश होणार. झालं का मनासारखं? झालं ना, मस्त वाटत अशी ना. सुनबाई आली ना लाडकी, एवढी मस्त स्टँडर्ड शहरातली. काय खरं म्हटलं होतं तरी पाठवू नका त्या मुंबईले. अठी राहू द्या. अटी चांगली सुनही पाहून घेतली असती मस्त, आपल्या डोळ्या देखतची, एखादी घरकाम येणारी, स्वयंपाक पाणी येणारी. नाही हे पाहा, हे महामाया आता इले सोचा लागते आपल्याला. आणि पोराला म्हणते आता तू हे कर, स्वयंपाक पाणी कर, भांडे घास, कपडे धुई. आणि बाई बसतात त्या कॅम्प्युटरवर बटणं दाबत. हो जाऊ दे ना, 50 एकराची मालकी नाही म्हणते ते, आणि हिचा पगारही जास्त आहे म्हटलं याच्यापेक्षा. जाऊ दे ना मग, कशी पैसे येतात ना, जाऊ दे. आता एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही ना. एकुलती एक आहे ते, जाऊ दे सोड. तर टेन्शन न घेऊ. तिचं सगळं आता आपल्या पोराच्याच नावावर होणार आहे ते. आणि श्रीमंत या घरची, त्याच्या हिशोबाने मग आता ते करीन. जर शिकपणी करची सवय लागेल तिला, लावून तुला काच्यात तुला नाव काढलं पाहिजे मग त्याच्यात. सासू काले म्हणतात मग. बस तेच म्हातारी व्हायला तेच करून घ्या ना. जाऊ दे, पाय बघ तू मी येतो वावर ऐकून चक्कर मारून.
हिचं काहीतरी बजेट बसवाच लागेल. नाही तर एवढी जर स्टँडर्डपणा मारलाही ना ती गावात तर सगळे थू थू करतील. विचार करायला लागेल जरासं.